फ्रेंड्स, सीमत लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि रंगा आज इकडे खूप खुश आहे कारण त्याचा आज बर्थडे आहे. संडेचं आहे म्हणून जरा निवांत होता आणि मस्त सकाळी सकाळी उठला लवकर आणि सगळं आवरलं वगैरे. सगळ्यांनी आम्ही त्याला विश केलं आणि त्यानंतर आवरून वगैरे आम्ही दोघंजणं गेलो मंदिरात. मस्त मंदिरात जाऊया म्हटलं, बाप्पांचं दर्शन घेऊया आणि पुढच्या भावी वाटचालीसाठी बाप्पांना सांग की तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे आणि चांगल्या प्रकारे पुढे आम्हाला प्रगती होऊ दे, मला यशस्वी होऊ दे, असं काहीतरी देवाकडे मागून घे म्हटलं. कारण इकडे बघू शकताय खूप साऱ्या लोकांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, म्हणूनच एवढ्या घंट्या इकडे लावलेल्या आहेत. त्यानंतर मस्त घरी आलो आणि नाश्त्यातनं मी आज इडली मस्त फ्राय केली होती आणि छोटे छोटे तुकडे करून छान असं कांद्याची फोडणी देऊन मस्त फ्राय केली होती इडली आणि तीच आम्ही नाश्त्यात खाल्ली. त्यानंतर दुपारून आम्हाला ना बाहेर जायचं होतं यांच्या मित्राच्या नवीन घराच्या कार्यक्रमासाठी वास्तुशांतीच्या, तर तिकडेच आता दुपारी आम्हाला जायचं होतं. तर मग त्यासाठीच ना माझी साडी शोधाशोध चाललेली होती. कारण माझं काय होतं आहे ना, माझ्या साडीचे कवर सेमच आहेत सगळे आणि मी जरी वेगळ्या वेगळ्या ठेवलेल्या आहेत म्हणजे काठापदराच्या वेगळ्या, परत ह्या पार्टीवेअर वेगळ्या, पण तरी साडीचे कवर सेम असल्यामुळे मला माझ्या साड्या मिळतच नाही लवकर. तर मग तेच माझं शोधणं चाललेलं होतं आणि फायनली मिळाली मला. त्यानंतर इकडे रातचं पण आवरणं चाललेलं होतं की संध्याकाळी बर्थडे आहेच, मग मी आत्ताच कपडे घालून घेतो म्हटलं ठीक आहे. मग त्याचंही चाललं होतं. तर इकडे आता ही पार्टीवेअर साडी आहे माझी आणि तीच मी नेसणार आहे. तर मस्त अगदी बघू शकताय, खूप अशी जास्त हेवी नाही आहे कारण आता उन्हाळा आहे ना, तर असं थोडीशी लाईट वेट मला साडी पाहिजे होती म्हणून मग मी तीच नेसणं पसंत केलं. आणि आता बघा घालून वगैरे दाखवते तुम्हाला, नेसून दाखवते कशी दिसते नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि मस्त अशी वेअर केलेली आहे आणि इथे तर जरी कलर थोडा फेंट दिसत असेल पण अशी छान दिसते ती. तर या ठिकाणी आता मस्त नेसून घेतली आणि वन साईड पदर घेतलेला आहे. त्यानंतर याच्यावर ना मी गोल्डन ज्वेलरी वेअर केलेली आहे. आपण पार्टीवेअरसुद्धा घालू शकतो पण ते खूपच म्हणजे हेवी झालं असतं ना, म्हणून मग मी गोल्डनच ज्वेलरी पसंत केली घालायचं आणि नाजूक नाजूकसे कानातले घातलेले. तर इकडे आता गिफ्ट वगैरे पण रेडी आहे आणि आता मी निघणारच आहोत लवकर. तर निघालो आहे आणि खूप काही जास्त लांब नाही त्यांचं घर, थोडंसंच आमच्या घरापासून एक 10-15 मिनटाच्या अंतरावर आहे. तर निघालो आम्ही आणि दीदी काही आमच्यासोबत नव्हती आली. तर इकडे पोचलो आहे आणि घर छान आहे, अगदी मस्त मोठं प्रशस्त घर आहे. तर इकडे या ठिकाणी हॉल बघू शकताय तुम्ही आणि इकडे देवघर आहे उजव्या बाजूला. त्यानंतर तिकडच्या साईडला डायनिंग वगैरे, किचन आणि बेडरूम आहेत. म्हणजे 3 BHK फ्लॅट आहे. सुंदर होतं अगदी आणि कार्यक्रम खूप छान झाला. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम, इकडे जेवणामध्ये मेनू बघू शकताय, खूप सारे मेनू होते, खूप छान जेवण होतं, टेस्टी होतं अगदी. त्यानंतर संध्याकाळी रातचा बर्थडे सेलिब्रेट करायचा होता. छोटासा केक आणला त्याच्या आवडीचा आणि मस्त केक कटिंग वगैरे करून घेतला. आम्ही सगळ्यांनी त्याला औक्षण केलं आणि राजला बर्थडे गिफ्ट म्हणून चांदीची चेन दिलेली आहे कारण आता मी मोठा झालो आहे आणि मला आवडेल तशी मला चांदीची चेन करून द्या असं त्याचं म्हणणं होतं. तर मग त्याला छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे ते बर्थडे निमित्त. आणि नंतर मग बाहेर नेलं मुलांना, थोडंसं खाऊ पिऊ घातलं आणि मग घरी आलो आणि असा काही आजचा दिवस गेलेला आहे. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघत राहायचा. व्हिडिओ थोडा पण जर का आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि छोटीशी गोड गोड कमेंट्स केली तरी पण चालणार आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.